संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या ईव्हीएम संशयावर अजित पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। ईव्हीएम मशीनला सारखं दोष देणं चुकीचं आहे असं दादा म्हणतात। लोकसभेत ईव्हीएम मशीन योग्य होती, सुस्थितीत होती, विधानसभेत मात्र विरोधकांना दोष आढळला असं म्हणत दादांनी टोला हाणलाय। जवळजवळ माझ्याकडे आमच्याकडे आता 450 तक्रारी जमा झालेल्या आहेत ईव्हीएमच्या संदर्भात, आणि आम्ही त्या वेळेला आक्षेप घेऊन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही। अशा वेळेला ह्या निवडणुका सरळ मार्गाने झाल्या असं तुम्ही कसं म्हणू शकता? म्हणून माझी परत मागणी आहे, हा निकाल तसाच ठेवा आणि पुन्हा ही निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग निकाल पहा काय लागतोय। छत्तीसगड निवडून आलं, तिथं ईव्हीएमचा घोटाळा नाही झाला। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आमचा दारुण महायुतीचा पराभव झाला, आम्ही पराभव मान्य केला, हा जनतेचा कौल आहे। बरोबर, तेव्हा ईव्हीएम परफेक्ट होतं का तर त्यांचा विजय झाला, असं नसतं बाबा। त्याच्यामध्ये ईव्हीएमला दोष द्यायचं काहीच कारण नाही। आम्ही यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असतं। मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्या करता महायुती आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सगळे नेते मंडळी उमेदवार जसे यशस्वी झाले तसे ते झाले नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।